दी इंडिया बिझनेस अपॉर्च्युनिटी यांचा अभ्यास सांगतो 2.8 crores न्यू टेक्नॉलॉजी जॉब्स विल बी क्रिएटेड इन इंडिया बाय 2025. इन्फोसिस को फाउंडर नंदन निलेकन हे सांगतात IT सेक्टर विल क्रिएट 1 crore jobs till 2025. According to the Indian Express, 2 crores jobs are to be added by 2025 in artificial intelligence. These numbers are due to latest innovations in technology. ह्या 3 स्टेटमेंट्स वरून तुम्हाला अगदी क्लिअरली समजलं असेल की फ्युचर मध्ये कुठे जॉब्स क्रिएट होणार आहेत. मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं, लिंक आहे खाली, की जेवढे जॉब्स गायब होणार आहेत तेवढेच नवीन प्रकारचे जॉब्स क्रिएट ही होणार आहेत. म्हणून आपलं करिअर निवडताना मार्केटचा सद्यस्थितीचा अभ्यास करा. येणारे जग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोट्स, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, मशीन लर्निंग, सॉफ्टवेअर, ऑटोमेशन ह्यांचं आहे. फॉरेस्टर्स फ्युचर ऑफ जॉब्सचा रिपोर्ट सांगतो की ऑटोमेशनमुळे 69% ऑफ जॉब्स इन इंडिया आर अंडर थ्रेट. आज भारतामध्ये दरवर्षी 15 लाख इंजिनियर्स प्रोड्यूस होतात. अँड यू नो, अभ्यास सांगतो 95% engineers in India are unfit for software development jobs. म्हणून सर्टिफिकेशन किंवा डिग्री बरोबर स्पेशलायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्वतःहून जेवढ्या स्किल्स अक्वायर करता येतील तेवढे महत्त्वाचे. मी ह्या व्हिडिओमध्ये 7 मोस्ट डिमांडेड जॉब्स इन फ्युचर यांचं थोडंसं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि बाकी मोस्ट डिमांडेड जॉब्सची फक्त टायटल्स दिलेली आहेत. तुम्हाला जर प्रत्येक फील्डवरून डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर तसं मला कमेंट्समध्ये सांगा. आता आपण बघूया 7 मोस्ट डिमांडेड जॉब्स इन फ्युचर. नंबर 1, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग इंजिनियर्स. अभ्यास आपल्याला सांगतो की फ्युचरमध्ये 75% क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होणार. IT, हेल्थकेअर, फायनान्स, ट्रान्सपोर्टेशन, एज्युकेशन, स्पोर्ट्स, रिटेल्स, फार्मिंग वगैरे सगळ्या फील्डमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होणार. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग आर इन ह्यूज डिमांड अँड इट्स कंटिन्युअसली इन्क्रीजिंग. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज गोइंग टू बी द फ्युचर. अभ्यास सांगतो दी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मार्केट शेअर इन इंडिया रीच 51.8% in 2021 and it likely to see 20% growth over next 5 years. Artificial intelligence and machine learning साठी computer science, mathematics, statistics, IT or data science मधून B किंवा B.Tech करायला लागते. पोस्ट ग्रॅज्युएट किंवा डॉक्टरेट असेल then there is a great scope. There are also postgraduate courses available in artificial intelligence and machine learning. Number 2, data science. Data science was named the fastest growing job in 2017 by LinkedIn. There has been a growth of 650% since 2012. India contributed to 9.4% of the total global job opening in data science. डेटा सायन्स हा IT सेक्शनच्या हायेस्ट पेड जॉबमधला एक जॉब आहे. डेटा सायन्ससाठी कम्प्युटर सायन्स, प्रोग्रामिंग, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, ॲनालिटिक्समध्ये स्ट्रॉंग फाउंडेशन असणे आवश्यक आहे. पायथन, SQL लँग्वेज जरुरी. B.Tech असणे जरुरी. त्याचबरोबर मास्टर्स डिग्री असेल तर अतिउत्तम. थर्ड, सॉफ्टवेअर इंजिनियर्स. Currently, US has the highest number of software engineers, while India is in the second place with 5.8 software engineers. Evans Data Corporation states 58 lakh software developers are currently employed in India. एक सॉफ्टवेअर 5 ते 10 माणसांचं काम करते आणि ते पण अचूक आणि फास्ट काम करते. सॉफ्टवेअर इंजिनियरसाठी कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये B और B.Techची जरुरी असते. जावा, पायथन, C++, रुबी ह्यासारख्या कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये स्ट्रॉंग कमांड असणे आवश्यक.
Especially JavaScript is the foundation of this software world. Fourth, digital marketing. Digital marketing is one of the fastest growing fields in India. It is expected to grow at a rate of 30% annually in India. In 2018, India had 50 crores internet users. जग अत्यंत स्पीड मध्ये डिजिटल होत आहे. Therefore, this is one of the highest rewarded careers in demand. यामध्ये मल्टिपल रोल्स आहेत, like content writer, SEO analyst, social media manager, brand marketing manager, etc. डिजिटल मार्केटिंगसाठी मास कम्युनिकेशन, PR किंवा मार्केटिंगमध्ये बॅचलर किंवा मास्टर्स डिग्री आवश्यक. Some of the skills that people need to be successful in this field include search engine optimization, content marketing, and social media marketing. Number 5, product manager. ग्लासडोरच्या सर्वेप्रमाणे 2020 मध्ये प्रोडक्ट मॅनेजर वॉज द 4th बेस्ट जॉब इन US. एक प्रोडक्ट मॅनेजर कंपनीचे प्रॉफिट 34.2% पर्यंत वाढवू शकतो. ह्या जॉबमध्ये मार्केट आणि कस्टमरच्या नीड्स आणि डिमांड्सना व्यवस्थित समजावं लागतं. प्रोडक्ट मॅनेजरसाठी इकॉनॉमिक्स, मॅनेजमेंट, ॲडव्हर्टायझिंग, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, पब्लिक रिलेशनमध्ये ग्रॅज्युएशन असावं लागतं. मास्टर्स किंवा MBA डिग्री असेल तर अतिउत्तम. नंबर 6, सायबर सिक्युरिटी अँड प्रायव्हेट डेटा ब्रोकरेज. The number of cyber crimes in India has increased by over 60% in the last year. As a cyber security expert, you will help organizations identify potential threats and develop effective strategies to prevent them from becoming victims of cyber crimes. To become a successful cybersecurity expert, you need to have a degree in computer science and various other skills like computer programming and network security, etc. DSCI, that is Data Security Council of India, predicts that the Indian cybersecurity industry would grow 21% by 2025. India will be short of 35 lakh cybersecurity jobs in 2025. Number 7, investment bankers. इन्व्हेस्टमेंट बँकर्स म्हणजे जे आपल्या क्लायंटचे फिनान्शियल असेट्स मॅनेज करतात. ते पैसे कुठे, कधी, कसे मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचे ते सजेस्ट करतात, म्हणजे जास्तीत जास्त रिटर्न येऊ शकेल. हे मर्जर्स आणि ॲक्विजिशन्समध्ये सुद्धा मदत करतात. अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे कॉर्पोरेट ऑर्गनायझेशनचे फिनान्शियल ॲडवायझर्स असतात. ह्या जॉब्समध्ये अपस्केलिंगसाठी तुम्हाला रिसर्च अँड ॲनालिटिकल स्किल शिकणे आवश्यक आहे, कारण कंटिन्युअस मार्केटचा अभ्यास असावा लागतो. फिनान्स, अकाउंटिंग, इकॉनॉमिक्स, मॅथमॅटिक्स, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन यामध्ये ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असावे लागते. ह्याच बरोबर देर आर मेनी जॉब्स जे फ्युचरमध्ये हाय डिमांडमध्ये असतील. फॉर एक्झाम्पल मेडिकल प्रोफेशनल्स, CA, ब्लॉकचेन डेव्हलपर, कमर्शियल पायलट, सायकोलॉजिस्ट अँड थेरपिस्ट, ई-स्पोर्ट्स, आर्टिफिशियल बॉडीज मॅन्युफॅक्चरर्स, रोबोट मॅन्युफॅक्चरर्स, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी लॉयर, मॅनेजमेंट कन्सल्टंट, व्हर्च्युअल वर्ल्ड डिझायनर, UI, UX, क्लाउड कम्प्युटिंग प्रोफेशनल्स. म्हणून अभ्यास करा, रिसर्च करा आणि मग आपले करिअर निवडा.